जिल्हा नियोजनच्या वर्षातून 4 बैठका करणं हे जिल्हा नियोजनचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत आहे. त्याप्रमाणे ही तिसरी बैठक आता आपण केली. ज्या तिसऱ्या बैठकीला महत्व असतं ते वर्षभराचा कामाचा आढावा घेण्याच्या बरोबर पुढच्या वर्षी आपण काय जिल्ह्यामध्ये करणार आहोत, त्याला पैसे किती लागणार आहेत, याचं एक मागणी ही राज्याकडे करायची असते. आणि तेव्हा आज तशी महत्वपूर्ण बैठक होती की ज्यात गेल्या बैठकीत झालेले मिनिट्स फायनल करणं, त्याच्यानंतर या आजच्या डेटपर्यंत किती खर्च झाला याचा आढावा घेणं, उरलेला निधी आपल्याला आपण वारंवार जे म्हणतो की लोकसभेची आचारसंहिता ही लागू शकते त्याच्या आधी आपल्याला हा पैसा खर्च करायला लागेल, नाहीतर लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये खर्च करता येणार नाही, अशी एक साधक चर्चा ही आजच्या बैठकीत झाली. यावर्षी मला हे मान्यच आहे की वेगवेगळ्या कारणाने 38.75% म्हणजे 39% खर्च झाला आहे. परंतु साधारणतः सगळ्याच जिल्ह्यांची ही स्थिती वेगवेगळ्या कारणाने आहे. ही स्थिती चांगली आहे असं माझं मत नाही, पण आम्हाला आत्मविश्वास आहे की अख्खा जानेवारी आणि अख्खा फेब्रुवारी असे 2 महिने जे मिळतील त्या 2 महिन्यामध्ये, कारण मी गेल्या 4 लोकसभा निवडणुकांचा सगळा अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की 2 पूर्ण महिने आपल्याला मिळतील, तर त्या कालावधीमध्ये हा खर्च व्हावा यासाठी आज प्रशासनाला आम्ही अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत. जवळजवळ 8 दिवसातच 40%चा 80% जाईल इतक्या कामांची अंदाजपत्रकं आलेली आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता देण्याचं काम सुरू आहे. पुढच्या वर्षीसाठी आम्ही जो आराखडा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 111 कोटी रुपये जास्त मागतो, कारण काही शीर्षकांवरचा खर्च हा वाढीव मिळाला तरच न्याय देता येईल, अन्यथा हे कोणाचं समाधान नाही होता विषय आहे. तर तो आम्ही पुढच्या वर्षीचा आराखडा हा 855 कोटी 28 लाख म्हणजे साधारणतः 856 कोटीचा मागतो. आणि मला यातही आत्मविश्वास आहे कारण गेल्या वर्षी मी पुण्याचा पालकमंत्री असताना असेच मी 250 कोटी रुपये वाढवून मागितले. त्यांचा साईजचा 1000 कोटीचा असतो, पण त्या 250 कोटीपैकी 250 नाही परंतु 200 कोटी मला वाढवून मिळाले. त्याचं कारण आम्ही खूप लॉजिकल सगळी शीर्षकं मांडतो, त्यामुळे हाही 855 कोटी मान्य झाले. तर जिल्ह्याच्या ज्या शीर्षकांना पैसे कमी पडतात त्या शीर्षकांना प्रमुख रस्त्यांना कमी पडतात, महावितरणला कमी पडतात, शाळांच्या दुरुस्तीला कमी पडतात, प्राथमिक आरोग्य केंद्राला कमी पडतात, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या दलित वस्त्या आहेत त्यांना पैसे कमी पडतात, किंवा मग अचानक काही विषय येतात. जसं आता गड्डा यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता करण्याचा विषय आला, जो आतापर्यंत वक्फ बोर्डाने अडवला होता. आता वक्फ बोर्डाने त्याची एनओसी दिली पण पैसे नाही येत. तर आम्ही महानगरपालिकेला म्हटलं की तुम्ही नियोजनमध्ये प्रस्ताव द्या, त्यांनी 1.5 कोटीचा प्रस्ताव दिला. असे विषय येतात. किंवा आता आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये जे MRI मशीन जे आहे ते गेले वर्षभर बंद आहे आणि नवीन घ्यायचं सिटी स्कॅन मशीन बंद आहे आणि गेले वर्षभर बंद असल्यामुळे गरीब रुग्णांची खूप ओढाताण होते. नवीन घ्यायला 12 कोटी लागणार आहेत. प्रस्ताव राज्याकडे पाठवूनही गेले 5-6 महिने त्याचं काही होत नाहीये. तर खूप सदस्यांचा हा आरडाओरडा झाला की थोडे अन्य पैसे कमी करा परंतु याला द्या. आम्ही 1 महिन्याभराचा अवधी घेतलाय राज्याचा फॉलोअप करायला, अदरवाईज आम्ही देऊ. तर असे पैसे द्यायला हा 100-125 कोटीचा साईज वाढणं आवश्यक होतं. आता त्या सिटी स्कॅन मशीनचे सुद्धा राज्य शासनाकडून पैसे मिळतील असा पहिला प्रयत्न मी करणार आहे. तर अशी साधारणतः ही बैठक झाली. स्वाभाविकपणे बैठकीला जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला जिल्ह्यातल्या ज्या प्रश्नांची उत्तरं नियोजनच्या बैठकीत नाही आहेत, म्हणजे पीक विम्याच्या अटी कशा असाव्यात, हा काही जिल्हा नियोजनच्या बैठकीचा विषय नाही, पण हा एक फोरम आहे की ज्यात लोकांना बोलता येतं आणि आम्ही पण त्याला थोडंसं फ्री हँड देतो की ठीक आहे बोला. मेजर विषय जो झाला तो उजनीच्या धरणामधून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्याची जी मोठी योजना सरकारने मान्य केली त्याच्यामधला सरकारचा जो पोर्शन होता तोही आता 282 कोटी रिलीज झाला आणि ही योजना आपली आता खूप गतीने पुढे जाईल अशी मांडणी सोलापूर महानगरपालिकेच्या कमिशनर महोदयांनी केली. 4 विषयामध्ये थोडी जास्त अस्वस्थता असल्यामुळे एक त्यातला प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, दुसरा जिल्हा परिषदेच्या शाळा, तिसरा महावितरण, ज्याच्यामध्ये खूपच लोकांचं काही म्हणणं आहे
आणि चौथा प्रामुख्याने जो विषय आला तो वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार हमी योजनेचा. तर याच्यामध्ये मी नजीकच्या एक 4-5 दिवसामध्ये आल्यानंतर बाकी काही काम न करता 2.5 तास प्रत्येकी एक अशा 4 आढावा बैठका घेणार आहोत आणि कलेक्टर महोदय त्या विषयाचा जिल्हा अधिकारी जो आहे म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महावितरण अधिकारी यांना पूर्वतयारी करायला लावणार आहे की समजा 77 आपल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवावं की नेमकं त्या 77 मधल्या 40 चांगले चाललेले आहेत, तर चांगलं सुद्धा चाललंय की आमच्यासमोर मांडा. असं करून यातले काही विषय जिल्हा स्तरावर सोडता येतील, काही विषयांसाठी राज्याकडे पाठपुरावा करावा लागेल. मी सगळ्यांना असा आग्रह धरला की नियोजन सोडून बाकीचे विषय सुद्धा सोडवण्याची माझी क्षमता आहे, पण ते तुम्ही इथे मांडून वेळ घालू नका. प्रत्येकाचं एक वेगळं पत्र द्या आणि त्या पत्राचं तुम्हाला 15 दिवसात 3 आठवड्यामध्ये अनुभव येईल की काही ना काही तो विषय पुढे सरकारला सुरुवात झाली. असे साधारणतः विषय आहेत. तुम्हाला सगळ्यांना या बैठकीपासून आम्ही बैठक कव्हर करण्याची परवानगी दिली असल्यामुळे फारसे प्रश्न तुमचे राहिले असतील असं मला काही वाटत नाही. दादा, पुढच्या आठवड्यात म्हणजे जानेवारीच्या 10 ते 14 तारीख दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सोलापूर दौऱ्याला येत आहेत. तर सोलापूर जिल्ह्याचं जे येण्याची शक्यता आहे. अक्षता सोहळा वगैरे त्या दरम्यान होणार आहे. आपण जिल्ह्याच्या वतीने आपण काही निमंत्रण देणार म्हणजे अक्षता सोहळा प्रामुख्याने आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी त्यांना ते निमंत्रण दिलं आहे. त्यांची इच्छाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या यात्रेला ज्या प्रकारची गर्दी होते त्यात पंतप्रधानांनी येणं हे सोयीचं आहे नाही, हे त्यांची सुरक्षा यंत्रणा विचार केला. कोण 12 तारखेला गर्दी सोलापूर नसते पण यात्रा सुरू असते. नाही म्हणून म्हटलं ना की तुमच्याकडूनच मला कळत आहे की ते येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जे न देखे रवी ते देखे पत्रकार असं आहे, पण यायला पाहिजे असं मलाही वाटतं. आणि त्यामुळे मी आज संध्याकाळी त्यांच्या सगळ्या ऑफिसशी जे पुण्याला कलेक्टर होते ते त्यांच्या पीएमओ ऑफिसमध्ये आहेत, त्यांना मगाशी फोन केला, त्यांनी उचलला नाही, कुठेतरी मिटिंगमध्ये असतील. त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच जणांना मी विचारू शकतो पीएमओ मध्ये, तर चौकशी करतो. पण दुसऱ्या बाजूने भाविकांचा सुद्धा मग मोठा प्रॉब्लेम होईल असं माझं मत आहे. कारण गर्दी असते, पंतप्रधानांची सुरक्षा खूप कडक असते आणि त्यामुळे मग इकडूनच जाऊ नका, तिकडूनच जाऊ नका, हे रस्ते बंद, ते रस्ते बंद. पण स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांची सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याची खूप दिवस इच्छा आहे. एखाद्या वेळेस आम्ही त्यांना असा निर्णय त्यांनी करायचा आहे त्यांच्या सुरक्षेने, पण एखाद्या आम्ही असा प्रस्ताव सुचवू की ही गर्दी संपू देत आणि मग तुम्ही आला तर ते 10,000 घरांचं लोकार्पणही करायचं आहे. प्रामुख्याने तो विषय त्यांच्या येण्यातला आहे आणि सिद्धेश्वराचं दर्शनही घ्यायचं आहे. मागच्या वेळी आलं तर त्यावेळी म्हणलं की मिलेट सेंटरचं जीआर नंतर हो मिलेट सेंटर अद्याप तो जीआर नाही. मला मी आज पेपरला वाचलं. मी सकाळी कुठल्याही शहरामध्ये येण्यापूर्वी त्या शहरामध्ये काय काय प्रश्न उपस्थित होतील त्याचा अभ्यासच करून येतो. त्याप्रमाणे तुम्ही लावलेली बातमी मी वाचली. मी असं म्हटलं की त्याचं प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेलं, ते प्रशिक्षण केंद्र इथे करण्यासाठी 6 कोटी रुपये लागतील असं हैदराबादच्या एजन्सीचं म्हणणं आहे. ते 6 कोटी त्या हैदराबादच्या एजन्सीला मी म्हणणार आहे की आम्ही जिल्हा नियोजनमधून देतो, बारामतीचं केंद्र बारामतीला राहू देत, आम्हाला तुम्ही नवीन केंद्र द्या. याचं वेगळं जीआर निघण्याचं काही कारणच नाही. म्हणजे हा बजेटमध्ये खर्च केला नाही, आम्ही आमच्याकडे तेवढे पैसे नियोजनमध्ये आहोत. आता आम्ही डिसेंबर संपला की नाही, आता आम्ही प्रत्येक हेडला चौकशी करणार की पैसे का उरले आहेत. तो म्हणतो नाही, हे खर्च होणार नाही. मग त्याला म्हणतात रिअलोकेशन. ते पैसे आम्ही काढू. आजच त्यातले 20 कोटी हाताशी आले, जानेवारी एंडला आणखीन येतील आणि त्यामुळे आपल्याला हैदराबादची एजन्सी जे एस्टिमेट देईल त्या एस्टिमेटप्रमाणे आम्ही प्रशासन म्हणून बसून निर्णय करू. पासून एक मोठं टेक्स्टाईल पार्क काय तर होऊ लागले आपले मोदी सरकार येणार आहेत, त्यालाही उद्घाटन कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. टॅगलाईन म्हणजे एशियाटिक टेक्स्टाईल पार्क आपल्या 3 किलोमीटरच्या आत आहे आणि त्यामध्ये निमंत्रण माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं एक पत्र गेलं होतं माननीय पंतप्रधान साहेबांना की तिकडे पण यावे. तर आम्ही बघतो कसं संबंधित असल्यामुळे एशियाटिक कोऑपरेशन आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण तुम्ही खूप अभ्यासू पत्रकार आहात. माननीय पंतप्रधान महोदयांचा हा आग्रह असतो, ते ज्या प्रकाराने दिवसाचा 1 मिनिट काम करतात, तर एका कार्यक्रमाला मी येणार नाही. यायचं नक्की झालं की त्यांना 5-6 कार्यक्रम सुचवायला लागतात, त्याच्यामध्ये सुचवतील. मग त्यांची सिक्युरिटी त्यावर वर्क करते आणि मग साधारणतः एका वेळेला एका दिवशी एकाच शहरात आले ते 4
अदरवाईज वेगवेगळ्या शहरात मिळून 4 असं ते एका दिवशी 4-5 कार्यक्रम केल्याशिवाय दिवसच संपवत नाही ना. सोलापूर एअरपोर्टचं काम जोरात सुरू असल्याची चर्चा. सोलापूर नेमकी काय स्थितीची माहिती मिळते मनी कलेक्टरमध्ये त्यामध्ये 3 काम आहे. 31 कोटीचं एक काम आहे रिकार्पेटिंग ऑफ रनवे, तो काम आता सुरू झाला आहे. ते एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर एक कंपनी आहे तो करत आहे. दुसरा काम आहे तुमच्या बाउंड्री वॉलच्या, ते 3 कोटीचे आहे, तो श्री कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो करत आहे. आणि तिसरं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांची बिल्डिंग आहे, ते तुमच्या अजून एक दुर्गा इन्फ्रास्ट्रक्चर काम करत आहे, तो पण 3-3.5 कोटीचे आहे. 3 काम सुरू झाले आहेत. आणि मी प्रत्येक आठवड्या VC-वर 3 कॉन्ट्रॅक्टर्सचे थेट मी VC-वर बैठक घेतो आणि 2-3 वेळी माझी तिथे व्हिजिट पण झाली आहे. तो काम सुरू आहे तुमच्या. ते जे वर्क ऑर्डर दिलं आहे त्याप्रमाणे तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जूनपर्यंत संपला पाहिजे आणि हे दोघे तुमचे रिकार्पेटिंग ऑफ रनवे आणि बाउंड्री वॉल ते ऑगस्टपर्यंत संपले पाहिजे. पण आमचा प्रयत्न आहे की ते मईपर्यंत संपले पाहिजे. त्यासाठी आम्ही एवढा जास्त पाठपुरावा आणि आढावा घेत आहोत. पुढच्या वर्षीच मे नंतर त्यानंतर विमानसेवा मे पर्यंत ते काम संपेल. त्यानंतर त्यांच्या लायसन्सिंगची एक प्रोसेस असते, SPF2 लायसन्स त्याला म्हणतो. त्यासाठी त्यानंतर ते लोक DGCचे लोक येतील, ते व्हिजिट करतील आणि त्यानंतर ते पावसाचं काही विमान उतरण्याला काम संपलं. मग मे पर्यंत काम जर संपलं तर त्याची लायसन्सिंग प्रोसेस सायमल्टेनियसली सुरू झाली असं माझं मत आहे. की कोण एजन्सी काम घेणार, जसं आता कोल्हापूरला मुळावत ग्रुपने घेतलं तसं ते ठरेल. कारण केंद्राची एक स्कीम आहे ना की सर्वसामान्य माणसाने विमानाने प्रवास करावा यासाठी पर प्रवासी अनुदान मिळतं. तर ते थोडं झालं. याच्यामध्ये मी माहिती देते. सोलापूरमध्ये 2 सेक्शन आहेत उड्डाण पुलाचे आणि ते जुना पुणा नाका ते पत्रकार भवन पर्यंत आहे आणि बोरामणी नाका आणि मोरारका बंगला असं हा एक आहे. पहिल्या सेक्शनचे जे काही लँड अक्विजिशन आहे ते आज रोजी 90% अवॉर्ड्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत. पहिल्या सेक्शनचं एस्टिमेटेड कॉस्ट आहे लँड अक्विजिशनची 90 कोटी रुपये आणि उर्वरित जी आहे 65 कोटी साधारणपणे ही सेकंड फेजला लागणार आहे, सेकंड सेक्शनला. तर पहिल्या सेक्शन मधल्या 90% अवॉर्ड्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत आणि दुसऱ्या सेक्शन मधल्या आणि पहिल्या सेक्शन मधल्या जे काही शासकीय जागा, वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या जागा आहेत, रेव्हेन्यू आणि इतर सगळ्या, त्यांचेही आम्ही पत्र ऑलरेडी त्या विभागांना पाठवून दिलेले आहेत. आणि मी एक शासनाची GR आणि परिपत्रकं आहेत की ऍडव्हान्स पजेशन देतात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, तर त्या लेवलवरती पण आम्ही काम करतो आहोत. याशिवाय एक उर्वरित जो निधी आहे 59 काही कोटींचा, तर तो आम्ही शासनाकडे सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून ऑलरेडी मागितलेला आहे. अशी चर्चा आहे की दररोज पाणीपुरवठा होईल तेव्हा आता हा उड्डाणपुलाचा विषय संपला का? संपला. उड्डाणपुलाचा विषय त्यानंतर बांधून तयार झाला पण आपलं उड्डाण नाही. असं आहे की ऍक्विजिशन कसं आहे, या देशातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम धरणं घ्या, रस्ते घ्या, ब्रिजेस घ्या, सगळा जो प्रॉब्लेम आहे तो ऍक्विजिशनचा आहे. मग तर ऍक्विजिशनमध्ये लागणारा जो वेळ आहे तो काय आपल्या हातात नसतो. तो एखाद्या शहरामध्ये झटक्यात संपतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये झटक्यात संपतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये रेंगाळतो. भूमिपूजन नितीन गडकरींनी केलं होतं. भूमिपूजन करून काय करणार? शेवटी त्याला लागणारे पैसे ऍक्विजिशनसाठी आणि लोक पैसे घेऊनही तयार होणार. आणि त्यामुळे आता बऱ्यापैकी टप्प्यात आलाय. आता पाण्याचा विषय पाण्याचा विषय कित्येक पालकमंत्री होऊन गेले सर, आजपर्यंत दररोज पाणीपुरवठा होतच नाही. 5 दिवसालाच पाणीपुरवठा होत आहे. तर नेमकं कोणत्या महिन्यापासून किंवा कोणत्या वर्षापासून कोणत्या पालकमंत्र्याकडून होईल असं विचारलं तुम्हीच तारीख डिक्लेअर करा, या तारखेपासून दररोज पाणीपुरवठा होईल. मला असं वाटतं की तोही विषय आता निधीमुळे जो अडकला होता तो बऱ्यापैकी थ्रू झालाय. मॅम सांगतो सर, त्याच्यामध्ये विषय असा आहे, आपणा सर्वांना माहिती आहे सोलापूर महापालिका म्हणजे शहर हद्दीला जे पाणी पुरवठा होतो तो 110 किलोमीटर लांबून होतो. एवढ्या लांबून पाणी घेणारे सोर्स असे देशात काही गिनीचुनी शहर असतील, आपण त्याच्यात आहेत. एवढ्या लांबून पाणी आणत असताना मोठे अडथळे असतात सोर्स पासून आणत असताना. आता हे करताना एक मुळात होती पाण्याची उपलब्धता. आता 117 MLD झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता ऑगमेंट होते किंवा त्याला अजून ऍडिशनल पाणी पुरवठा उपलब्ध होतो. पण शहराचा जो विस्तार आहे 178 स्क्वेअर किलोमीटरचा आहे, तर शहराचा विस्तार हा व्हर्टिकल नाहीये, वर उभं त्याला ग्रोथ नाहीये, ती आडवी पसरलेली ग्रोथ आहे.
त्यामुळे आम्हाला साधारणपणे 1,500 किलोमीटरचं नेटवर्क आहे पाईपलाईनचं, की जे आम्हाला आधी पाईपलाईन भरावी लागते आणि मग घरापर्यंत पाणी जातं. तर या सगळ्या अडचणी आहेत. मुळातच साठवण क्षमता कमी आहे शहरामध्ये. या सगळ्या गोष्टींचा विचार आणि 1992ला जे काय आमची हद्दवाढ झाली, गावं आमच्या हद्दीमध्ये आली, तर त्या हद्दवाढ भागामधलं नेटवर्क, या सगळ्या गोष्टींचा विचार हा अमृत टप्पा 2 ही जी योजना आहे पाणी पुरवठ्याची त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचे डीपीआरस पाठवून शासन स्तरावरती आम्ही सबमिट केलेले आहेत. ते आल्यानंतर मग त्यात वेगवेगळ्या 32 पाण्याच्या टाक्या होतील, काही कित्येक किलोमीटरचं ट्रंक लाईन्स टाकल्या जातील, डिस्ट्रीब्युशन लाईन टाकल्या जातील. त्यानंतर आम्हाला म्हणजे ते अमृतचं जे काही डिझाईन आहे ते 24/7 हे पकडून केलेलं आहे. परंतु उजनीचं पाणी आपल्याकडे आल्यानंतर हे जे मी पहिल्या दिवशी पाणी दिल्यानंतर 4 दिवसांनी 5व्या दिवशी आम्ही देतो आहोत, तर तो आम्हाला 2 दिवसांच्या गॅपनी पाणी देणं शक्य होतं. ते कधीपर्यंत होईल? तारीख सांगा ना, महिना सांगा तुमचा, किती महिने लागतील अजून याला? अरे पण वर्क ते ऑर्डरनुसार उजनीची पाईपलाईन कम्प्लिशनची डेट आपण होतात हॉलमध्ये. मी सांगितलं तिथं की 30 नोव्हेंबर 2024 अशी आहे. उजनीच्या पाण्याचा एक प्रश्न आहे. 38% फक्त पाणी शिल्लक आहे उजनीमध्ये. 17%. पण पुढचे आता 7 महिने कसं घालवणार आहेत, त्याचं काही नियोजन आहे का किंवा काय? त्यासाठी 2 दिवसानंतर कालवा. प्रश्न झाला असं आहे की उजनीचं पाणी सुटलं आता मे मध्ये. एक मिनिट, तुमचं समाधान झालं ना की आता तारीखच नाही मिळाली ना. नाही बऱ्यापैकी 2024ला आहे, 25ला होणार, 26ला होणार. बऱ्या सांगितलं ना त्यांनी 24 सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही? 2025ला का? 24 सांगितलं, 2024 सांगितलं. आता तुमचा मुद्दा प्रामुख्याने मे मध्ये ह्यामध्ये पाणी 17%. हा. मे मध्ये 2 दिवसांनी आपण कालवा समितीची बैठक करतो आहोत, ज्या बैठकीला पूर्ण अधिकार असतात की पाण्याचं नियोजन करण्याचं. ती बैठक ही थोडी वादळी होण्याची शक्यता आहे. याचं कारण शेतकऱ्यांचा आग्रह राहील की शेतीला पाणी द्या, आणि आपल्या सगळ्यांचा आग्रह नाही तर कायदा असा आहे की पहिलं पिण्याचं पाणी द्यायला लागतं. त्यामुळे जुलै एंडपर्यंत पाऊस लांबतो असं गृहीत धरून जुलै एंडपर्यंतची पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट